नमस्कार मंडळी, मी कशीच बारे कोकण साखरमणी या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। मंडळी कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त आहात, मजेत आहात, खुशाल आहात। आयुष्य मनसोक्त मोकळून जाते मंडळी, असं आयुष्य सुखी समाधानी राहा, कारण आयुष्य कसं कळून जे जगल्याशी सुटत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य सलगून पुढे एकदा निघून गेली वेळी पुन्हा मग येतच, त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षणी जसा पदरी पडेल तो क्षण तसं जगून घ्या। बाकी हे सगळं पटलं तर घ्या, नाहीतर मग सोडून द्या मंडळी। तर मंडळी अशा प्रकारे आम्ही सगळे शाळेतले मित्रमैत्रिणी चालले आहोत फिरायला, आणि हे आमचं यंदाचं हे 5वं वर्ष आहे। आम्हाला जवळजवळ शाळा सोडून 10 वर्ष झालेत आणि आमचा हा 5वा विला प्लॅन आहे, 5वा नाईट आऊट प्लॅन। तर मंडळी आता सुद्धा आम्ही फिरायला जाणार आहोत कर्जतला, आणि आम्ही सगळे आता मित्रमंडळीकडे जमा झालेलो आहोत। 8:30चा टायमिंग होता, 8:30चा, आणि तुम्हाला दाखवले टाईम किती झाला आहे। आता वाजलेत 10:25, म्हणजे जवळपास 10:30 होत आले, तरी पण ह्यांचं अजून आत्ता वाता नाही, अजून काय तयार नाही झाले। आणि मुख्यतः पाठी कशा प्रकारे गडबड सुरू आहे। आपल्या 3 गाड्या आहेत, आपल्याकडे 3 गाड्या आहेत, लाईनीत 3 गाड्या उभ्या आहेत, एक 2 आणि तिकडे लास्टला एक 3री गाडी आहे। आणि आपली सगळी मित्रमंडळी रुपाली आहे, ऊन लागते अप्पो म्याव काय बोलतोय बा, याची गाडी मध्ये का लावली? हर्षाली गाडी मी तर बोलतो जास्त गाडी। ओ माय गॉड, बरोबर दिसते ना, 2 मोठ्या गाड्या आणि 1 छोटी गाडी। रोहन, हाय सचिन, तुषार, अरे तुम्हाला बार बघायचं बार, टोकियो सुशी बार। चले फोड डार्लिंग सगळ्यांना नाही सांगायचं हे, फोड हा चालूच आहे यार, लेट निकम इज वेटिंग। आकाश ओगे पेन नागा बॉय लेट आला नहीं पटेल जुना प्लेयर और भामरे भाई कैसा है आकाश साणव। तर मंडळी आपले सगळे अशी मंडळी सगळे इकडे इथे सगळी जमा झालेली आहेत, आणि आता हे नीट काढ तुझा व्हिडिओ। हे दाम बे दाम, ए गुगी आहे नाराच्या समोर कुठे उभा राहिला आहे? टकलू अरे टकलेस इंडियामध्ये ना हे लावले काचो मार कुठे जाणार गणपती बाप्पा अरे खाऊ नको तुम्ही या गाडीमध्ये कुठच्या या चला मंडळी आपल्या गाडीत। नमस्कार मंडळी, तर मंडळी अशा प्रकारे आम्ही सगळी मंडळी आलेलो आहोत फिरायला, आणि आम्हाला शाळा सोडून जवळजवळ 10 वर्ष झालेत, आणि 10 वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही हा मीटअप ठेवलेला आहे। पुन्हा एकदा आम्ही गेट टुगेदर करतोय। 2015ची आमची बॅच होती, आणि हे 2025चं वर्ष, आणि आम्हाला 10 वर्ष झाले, त्याच्यामुळे आम्ही हा गेट टुगेदर छोटासा प्लॅन केला आहे। आणि हे आमचं 5वं वर्ष आहे, आणि आमचं हे 5वं वर्ष आहे यंदाचं, आणि आमचा हा 5व्या वर्षातला आजचा हा ऑक्टोबर महिन्यातला हा प्लॅन आहे। आणि आम्ही आलो कर्जतमध्ये स्वराज रिसॉर्टमध्ये, आणि अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत। आमच्या गाड्या आलेल्या आहेत, आमच्या सगळ्या गाड्याकडे 3 गाड्या आमच्या लाईनीमध्ये उभ्या आहेत, आणि छान असं सुंदर बघा, छान असं सुंदर नेचर तुम्ही बघू शकता, सुंदर असं निसर्ग सौंदर्य बघा कसं बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि आपली गँग इकडे आलेली आहे, आणि गँग फुल आपली जोमात आहे। ये देख इसका तो सिर्फ गाली चालू होता है रे। जय जवान, जय जवान, हाय। अशा प्रकारे बघा, हा इथे एंट्रन्स आहे, इकडे तुम्ही बघू शकता, इकडे एंट्रन्स, तिथे आम्ही गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहेत, आणि इथूनच आणि इकडेच बघा हा पूल एरिया आहे, हा पूल एरिया आहे बघा किती छान सुंदर वाटतंय, स्वच्छ नितळ पाणी आणि
मस्त वरती नारळाची झाडं आहेत, छान असं सुंदर व्ह्यू थोडं. आणि इकडे तुम्ही वाईब करू शकता, छान सगळी मित्रमंडळी एकत्र बसून गेट टुगेदरचं प्लॅन करू शकता किंवा एकत्र गप्पा गोष्टी करू शकता. खूप चांगलं छान असं टाईम स्पेंड करू शकता, जे आता आम्ही करणार आहोत थोड्याच वेळामध्ये. आणि खूप भारी मजा येणार आहे, कारण आमचं हे 10वं वर्ष आहे. खूप भारी वाटते, कारण इतके वर्ष झाले शाळा सोडून तरीसुद्धा आम्ही सगळे इतके चांगले बॉन्डमध्ये आहोत, चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि खूप भारी वाटते. आणि आमच्या या मैत्रीला कोणाचीच नजर नको लागो आणि आमची मैत्री अशीच आयुष्यभर कायम राहो. आणि त्याच्यासाठीच हे एक छोटंसं सेलिब्रेशन आहे आणि एक छोटंसं काहीतरी आहे, कारण आमची नवी नवरी काही दिवसावर तुम्हाला हा पण ब्लॉग बघायला भेटणार आहे. आम्ही आलोय आमच्या फावडीच्या लग्नात. खुद कोई बोल रही है फावडी. तर ठीक आहे, हो मंडळीचं लग्न आहे 3 नोव्हेंबरला. तुम्ही सगळ्यांनी लग्नाला या. सगळ्यांचं अरेंजमेंट नाही करणार, आमचं अरेंजमेंट आहे. तुम्ही फक्त लग्नाला या, आहेर घेऊन या. काय आहेर पाहिजे ना तुला? आहेर नाही आणला तरी चालेल, हा. तुमची उपस्थिती खूप आहे आमच्यासाठी. आशीर्वाद तुमचे पाहिजेत. बस. अरे नवरी मुलगी आमची समजूतदार झाली, एवढ्या लहान वयात. चला मंडळी, अरे अशा लहान मुलींसाठी इकडे छोटासा डबकं ठेवलंय बघा. ह्या चिमुकल्या ज्या आहेत ना, बघा अजून ज्या मोठ्या झाल्यात त्यांच्यासाठी एक छोटंसं डबकं ठेवलंय इथे. असं उचलायचं, छोटे छोटे तुझ्यासाठीच आहेत ते. आणि अशा प्रकारे सगळी मंडळी जोरदार तयार. माझी बॅग कुठे आहे? बाबा रे. आणि मंडळी बघा अशा प्रकारे ह्या रूम्स आहेत स्टेसाठी. आणि इकडे हा वॉशरूम आहे, आतमध्ये छान असं वॉल पेंटिंग केलेलं आहे. लाईट डिम लाईट आहे थोडी. AC सुद्धा आहे आपल्याकडे, इथे AC रूम आहे. वॉशरूम मध्ये कोणी आहे? आणि बघा अशा प्रकारे इकडे वॉशरूम असे नीट आणि क्लीन वॉशरूम्स आहेत. इकडे बेसिंग आहे छोटासा. आणि आपण इथे स्टे करणार आहोत. तसंच बाकीची मंडळी बाहेर वाईप करते. आणि मंडळी बघा हा आपला एक फर्स्ट रूम आहे आणि याच्याच बाजूला इथे एक सेकंड रूम आहे, म्हणजे दोन्ही रूम मुलींसाठी आहेत. आणि बघा वाव, छान असं सुंदर असं वॉल पेंटिंग केलेलं बघू शकता तुम्ही. मी घाबरली, म्हटलं कोण आहे रूम मध्ये, आधीच येऊन बसले. आणि बघा अशा प्रकारे वॉशरूम्स आहेत, नीट आणि क्लीन वॉशरूम्स आहेत. आणि आपण मज्जा होणार आता रात्रभर, फुल मजा येणार, धमाल मस्ती गप्पा टप्पा आणि बरंच काही. आणि बाकीचे 2 रूम्स तिकडे आहेत मुलांसाठी. चला. हाय गाईज, नमस्कार मंडळी. नमस्कार. छान असा रूपटॉप इकडे आहे. वेलकम टू स्वराज विला. यो स्वराज फार्म हाऊस. रेटिंग तुम्हाला दुसऱ्या दिवशी मिळेल. आणि मंडळी बघा इकडे आपण बघितलं, इकडे ज्या 2 रूम्स होत्या त्या आपण एक्सप्लोअर केल्या, त्या आम्ही मुलींनी घेतलेल्या आहेत. आणि बाकीची जी आपली मंडळी आहेत, सगळी जी मुलं आहेत ते सगळ्यांनी इथे स्टे केलेलं आहे. हो हो, असं मला सगळं बीप बीप करायला लागणार. आणि बघा ही आपली मुलांची रूम्स आहेत. आणि याचे बेड बघा, एका याच्यामध्ये किती सारे बेड्स आहेत. आईच्या गावात 4 बेड आहेत. 4 आहेत ना, 1 2 3 4. आणि झोपू शकतात एका टायमाला याच्यात, एका पलंगावर 3 जण झोपू शकतात, म्हणजे 4 त्रिक 12 जण झोपू शकतात इकडे. आणि नीट क्लीन असं वॉशरूम आहे. झूट यांचं काय ऐकू नका. 24 तास परत एकदा. अरे बोल ना. अरे बोलले जाता भाई भेट बीड आहे इथे. 24 तास लाईव्ह आहे. 24 तास लाईव्ह. एक गुगे फुगे चुकना. आजच्या तुमच्या व्लॉगमध्ये माझे स्वागत आहे. जावाय गेला. आणि म्हणजे बघा अशा प्रकारे इकडे हा एक दुसरा रूम आहे, सुद्धा वॉशरूम.
आणि ह्या सुद्धा इकडे बेड आहे. इकडे एका टायमाला 5 ते 6 जण इकडे झोपू शकतात, स्टे करू शकतात. चला मंडळी, आता पुढे आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बाय बाय. पट्टी ते चिपकावणार पट्टी. नमस्कार मंडळी, आता सगळे आम्ही सगळे फ्रेश झालो, जेवलो. त्याच्यानंतर आता संध्याकाळ होत आले आणि आम्ही डेकोरेशनची तयारी सुरू आहे ब्राईड टू बीची. आणि आता संध्याकाळचे वाजलेले तुम्ही बघू शकता 19:01 म्हणजे 7 वाजून गेलेत. आणि आता आम्ही ब्राईड टू बीची तयारी करतात. या ठिकाणी गडबड गोंधळ चालू आहे, डीजे वगैरे लावले, आम्ही डेक लावले, सगळी मंडळी डेकोरेशनची तयारी करतोय. या ठिकाणी बघू शकता. डेकोरेशन थोडक्यात तयार झालेलं आहे आणि ही आपली सगळी मंडळी. तर नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आता आम्ही सगळ्या मुलं सगळे रेडी झालेले आहोत आमच्या ब्राईड टू बी साठी. दरवाजा बंद कर वॉशरूमचा. तर अशा प्रकारे आम्ही सगळ्या मुली सगळे प्रकारे जाऊ दे. तर ही बघा आमची ब्राईड टू बी विथ द युनिक लुक, व्हाईट कलर. फर्स्ट टाइम हिने हिच्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम वन पीस घातलेला आहे आणि खूप क्यूट दिसते, छान दिसते मंडळी. आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्या मुलींनी ड्रेसअप केलेला आहे विथ ब्लॅक. माझ्याकडे थोडासा पिंक आहे मध्ये मध्ये. हा माझा नाही आहे, उसना आहे. चला मंडळी डायरेक्ट पुढे बोलूया. हे बोलायचं नव्हतं पण आपण कसं आपण फ्री आहे, त्याच्यामुळे जे हाय ते खरं आहे. त्याच्यामुळे कसं उसनं हाय तर हाय, माझं नाही आहे. अरे किती गडबड गोंधळ रे.
एक मोठा सीन झालेला आहे ते बघू शकता या ठिकाणी. नाश्ता रस्ता एवढा जोरात धक्का लागलेला आहे बघा, पूर्ण उखडलं. आता हे थोड्या वेळाने सिलिंग पूर्ण पडणार आहे. भाई सपोर्ट गेला ना खाली पडेल ते. भाई आपण सगळं इथे चलो नीचे. बस हमने कुछ नहीं किया, नाचो. आणि म्हणजे असं बघा इकडे कांड करून हा माणूस बघा, हा माणूस कसा खातोय बघा केक. आणि पाठचा पोल या माणसाच्या कांडमुळे तुटलाय. आणि निर्लज्ज बघा, निर्लज्जपणाचा कळस. पैसे सर्व मिळून मिसळून भरणार आहे. अशा प्रकारे याने सगळ्यांना कामाला लावलं. आणि निर्लज्ज बघा, निर्लज्ज. सगळ्यांचे बर्थडे केक सेलिब्रेट कर, सॉरी बर्थडे सेलिब्रेट करू. ज्यांचे बर्थडे झाले त्यांचे एडिट करूया ना आपण, ठीक आहे चालेल. पण मी असंच टाकेन ते म्हणजे ज्यांचे बर्थडे झालेले आहेत ते सगळ्यांचे आम्ही केक एकत्र कट करत आहोत. तुला पाहिजे लांडगे सर्वांनी जे काळे पांढरे जसे नागडे उघडे जसे अशा प्रकारे आमचा थर्ड कट होत आहे. शाळा सोडून आम्हाला जवळजवळ 10 वर्ष झाले. त्याचा हा केक आहे. अरे साइड वा ना यार, साइड वा ना. चांगले फोटो काढा. अरे साइड हो, अरे साइड हो, साइड. हा काढ काढू जाईल काढू द्या. हा कोणाचा आहे? क्या रे बीच बीच में आती है यार. मैत्री घोगरे यांचं. ए दे माझा फोन दे. हा घुसला हे कॅन्डल नाही आणलेली. तुझ्या विना जीवना उजळे तुझ्या हसूने कणकण चंद्र हे हातीचे काकण
कडक कॉन्टेंट लांब जावा रे लांब जावा लांब जावा अरे ओ डिस्कशन ओ चर्चा अलग अलग सीन हाँ ओ ओ ओ अच्छा लाला कडक. तर मंडळी अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ डबल चष्मा घातले
तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त कमेंटमध्ये शेअर करा आणि हा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मंडळी पुन्हा भेटू नवीन लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि अशा प्रकारे आता आमची घाई आहे निघायची. छान असं सुंदर स्विमिंग पूल बघा. इकडे आहे जेवणाचा एरिया. इकडे तुम्ही जेवण वगैरे करू शकता. इकडे लंच टाईम, डिनर टाईम, नाश्ता वगैरे जे काही असेल तो स्टफ सगळा म्हणजे तिथे जेवण वगैरे सगळे आम्ही लोक इकडे करतो. त्याच्यानंतर हा सगळा आजूचा परिसर जो तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर मंडळी अशा प्रकारे हा सुंदर असा परिसर. आणि तुम्हाला हा विला कसा वाटला किंवा तुम्हाला ह्या विलाला यायचं असेल तर त्याचे सगळे डिटेल्स आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनमध्ये सुद्धा तुम्हाला हायलाईट होत असतील. तर मंडळी हे सगळं तुम्ही फॉलो करा. तुम्ही नक्की ह्या विलाला या. खूप छान सर्व्हिसेस आहेत. इथलं जेवणसुद्धा खूप छान आहे. आणि मी प्राईस डिस्क्लोज करत नाही. त्याचं कारण उद्दिष्ट एकच आहे की प्राईस एका पर्टिक्युलर सीझनमध्ये त्या इन्क्रीज होतात. त्याच्यानंतर क्वांटिटीनुसार त्या प्राईस चेंजेस होतात, अपडाऊन होतात. त्याच्यामुळे खूप जास्त चेंजेस होतात. त्याच्यामुळे मी प्राईस डिस्क्लोज करत नाही आहे. तर मंडळी तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही खाली जो डिस्क्रिप्शन नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तर मंडळी चला पुन्हा भेटू लवकरच. तर नमस्कार मंडळी. आता आपण आता व्हिजिट केलं स्वराज फार्म हाऊसमध्ये आणि स्वराज फार्म हाऊसचे जे ओनर आहेत तिथे आपण संपर्क करणार आहोत. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव तुम्ही सांगू शकता? श्री साळोखे. नमस्कार दादा. आणि तुम्ही तुमच्या स्वराज फार्म हाऊसमध्ये एक थोडक्यात माहिती द्या आपल्या व्ह्युअर्ससाठी. ओके. स्वराज फार्म असं एकमेव ठिकाण आहे कसं म्हटलं की तुम्हाला इथे येऊन निसर्गमय वातावरणात तुम्ही तुमचा विकेट किंवा फॅमिली प्रोग्राम फंक्शन जे काय असेल तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि आमच्याकडे फूड्स आणि बाकीच्या गोष्टी खूप तुमच्या प्राईसनुसार तुम्हाला इकडून मिळेल. सगळ्या गोष्टी मिळतात आमच्या इथे. तुमच्या पर पर्सन प्रमाणे बजेट फ्रेंडली काय रेट आहे, काय रेंज आहे वगैरे काय सांगू शकता? बेसिकली आमच्याकडे 1800 पासून स्टार्ट आहे विकेंडला. आणि वीकडेजमध्ये आम्ही 1600-1700 या हिशोबाने आम्ही चार्ज करतो. किती दिवस अगोदर आम्ही बुकिंग करू शकतो जे तुम्ही अवेलेबल होऊ शकता? मिनिमम 15 दिवस अगोदर. मिनिमम 15 दिवस अगोदर. ओके दादा. आणि तुमचं खास स्पेशालिटी तुम्ही काय सांगू शकता? आमच्या इथलं फूड नक्कीच म्हणजे आम्ही सुद्धा इकडचं फूड खूप आम्ही एन्जॉय केलं आहे. व्हेज फूड तुम्ही बाबा आम्ही लोक नॉनव्हेज सोडून व्हेजमध्ये ताव मारला. इतकं छान फूड होतं. म्हणजे ओव्हरऑल सगळंच फूड खूप सुंदर होतं. तर मंडळी तुम्ही लोकांनी व्हिजिट करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे रिनोव्हेशन होणार आहे थोड्याच काही दिवसानंतर. आता हा नवीन स्टार्टअप आहे त्यांचा. बरेच म्हणजे आमच्या अगोदर 2-3 फक्त व्हिजिट झाल्या असतील. त्याच्यानंतर आमचा हा फर्स्ट व्हिजिट असेल. इतका मोठा क्राऊड. आणि तुम्ही व्हिजिट करा कारण दादा म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये खूप चांगला नवीन सेटअप करणार आहे. तर थोडक्यात त्याची माहिती घेऊया. काय सेटअप होणार आहे, कुठला सेटअप होणार आहे दादा? काही दिवसामध्ये आपल्याकडे कॅम्पिंग आणि बाकी कायाकिंग वगैरे या गोष्टी अजून डेव्हलप होणार आहेत. तर तुम्ही लवकरच व्हिजिट करा स्वराज फार्मला. तर तसं मंडळी काही म्हणजे मिनटाअगोदर आमचं डिस्कशन झालं. त्याच्यामध्ये असं आम्हाला कळलं की काही दिवसानंतर काही वर्षानंतर एक नवीन रिनोव्हेशन होणार. त्याच्यामध्ये एक कपल लॉन्च म्हणजे कपल सेटसाठी एक 10 ते 12 टेंट इकडे अवेलेबल होणार आहेत. इकडे पार्टी त्यांचा आता संध्याकाळची वेळ. त्याच्यामध्ये ह्याच्या पार्टीमध्ये सुद्धा त्यांची खूप जास्त जागा आहे. तिकडे 10 ते 12 ते लोक कॉटेज बांधणार आहेत. त्याच्यानंतर इकडे एक थोडा लेक व्ह्यू आहे. तुम्ही सकाळी मॉर्निंगला मी व्हिडिओ काढले तुम्ही बघू शकता. तिकडे एक थोडा लेक व्ह्यू आहे. तिकडे बोटिंगचा सीन ती लोक क्रिएट करणार. त्याच्यानंतर तिकडे थोडा एक त्यांची जागा आहे. तिकडे ती लोक जे आपण बोलतो क्रिकेट पिच वगैरे जे आपण ते बोलतो जे आपल्याला लागतं बुकिंगसाठी ते करणार. त्याच्यामुळे तसंच इकडे हा छोटा पूल आहे. त्याच्यानंतर ती लोक तिकडे 30x25चा सुद्धा एक मोठा पूल क्रिएट करणार आहेत. आणि त्यांचे भरपूर नवीन आयडिया. त्याच्यामुळे तुम्ही ह्या मराठी उद्योजकाला सपोर्ट करा आणि मंडळी खूप सपोर्ट करा. तुम्ही लोकांनी खूप व्हिजिट करा आणि आपल्या मराठी भाषा सपोर्ट करा. ठीक आहे आम्ही करतो. आणि आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक ब्लॉग मध्ये मला पण बघा. आणि आता विष्णाई प्रोडक्ट्सचं जे दिवाळीचं लॉन्चिंग झालेलं आहे गाईज. ज्यांना चकली वगैरे जे पण XYZ पाहिजे असेल आमच्याकडे चॉकलेट सुद्धा अवेलेबल आहेत. होममेड चॉकलेट. तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. आवर्जून त्याचसोबत ड्रायफ्रुट्स जसे काजू बदाम पिस्ता सगळे चांगल्या रेटमध्ये. आमच्याकडे क्लोथ सुद्धा अवेलेबल आहेत गाईज. तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. 700 रुपयामध्ये तुम्हाला मस्त साडी भेटेल. तुम्ही लग्नालाही घालू शकता. अशा मस्त साड्या आहेत. आवर्जून भेट द्या. आमच्या कॅटलॉगला एकदा व्हिजिट करा. श्वेता
स्वराच्या लग्नामध्ये आम्ही आणि 100 माझ्या लग्नाला 3 नोव्हेंबरला नक्की या. तर मंडळी आम्ही आमचा ओव्हरऑल विलाबद्दल जर सांगायचं गेलं तर खरंच विला खूप छान होता. इथली फूड क्वालिटी व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही गोष्टी खूप छान होत्या. आमच्या पूर्ण ग्रुपला या गोष्टी खूप आवडल्या आणि इथला ओव्हरऑल स्टाफ खूप फ्रेंडली होता, खूप सपोर्टिव्ह होता. ओव्हरऑल नेचर बघायला गेलं तर खूप छान होता. आम्हाला ॲक्च्युली खूप छान वाटलं इथे येऊन. सो यू मस्ट विजिट हिअर. तुम्हाला अत्यंत अशा 1800 पासून स्पेशली कोकणचं चाकरमणी, कोकणचं चाकरमणी. हा, तर मंडळी अशा प्रकारे आपल्या सगळ्या व्हिडिओ या कोकणातले असतात आणि तसंच व्ह्यू इकडे झाडं वगैरे तुम्ही बघू शकता. सकाळी सुद्धा आपण व्ह्यू दाखवला बघा, नारळाचे सगळ्या नारळ बघायचे झाडं आहे, सगळी हिरवळ आहे आजूबाजूला. तुम्ही रात्रीचे DJ चालवलात किंवा स्पीकर वगैरे केलात तरी तिचं जास्त लाऊड नाही होणार. तुम्ही खूप मस्त फ्रेंडली एन्जॉय करू शकता. इथला जो स्टाफ आहे तो खूप फ्रीली आहे, फ्रँकली आहे. मराठी स्टाफ आहे सगळा. काका की जे सगळे सपोर्टिव्ह आहेत. बोल. तर मित्रांनो, स्वराज फार्ममध्ये येऊन आम्हाला खूप मजा आली आणि आम्ही खूप इकडे एन्जॉय केलं. इकडचं एन्व्हायरमेंट आणि एकूण एक एक्सपिरियन्स आमचा एकदम चांगला होता. तर जरूर आम्ही रिकमेंड करू दुसऱ्यांना. चला मंडळी, भेटू पुन्हा लवकरच. बाय बाय.